किल्ले रायगडावर 6 जून रोजी साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक दिनी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह चित्रीकरणाच्या प्रकरणी लैंगिक गोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर रायगड बंदीची कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केली आहे। या संदर्भात निवेदन सावंत यांनी शनिवारी दिनांक 20 जून 2026 रोजी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना सादर केले। या निवेदनात दिनांक 6 जून रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या शिवभक्तांचे आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन लैंगिक गोळे यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांच्यावर रायगड परिसरात प्रवेशबंदीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। फत्तेसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत समितीचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते। संबंधित निवेदन प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। निवेदन सादर केल्यानंतर सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत याविषयी माहिती दिली।